विचार केला की मेजर फोर्सेस दॅट आर शेपिंग फ्युचर बिझनेसेस, तर फ्युचरमध्ये मी जे बिझनेस पाहतो त्याच्यामध्ये काय फॅक्टर्स आहेत की जे आत्ता खरंच मॅटर करत आहेत. जर सगळ्यात पहिलं मी सांगेन तर ए आय अँड ऑटोमेशन. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपण जर पाहिलं तर फार्मिंग इंडस्ट्री, हेल्थकेअर इंडस्ट्री, बँकिंग इंडस्ट्री, टेलिकॉम, ऑटोमोबाईल, एव्हरीवेअर यू विल फाइंड ए आय, राईट. सो एक्झाम्पल द्यायचं झालं तर आत्ता सध्या फार्मिंगमध्ये ए आयचा यूज करून आपण त्या झाडांना वगैरे ऑटोमेटेड मोटर स्टार्ट करणे, त्यांना पाणी देणे, केव्हा बंद करायचं, केव्हा स्टार्ट करायचं, हे सर्व करू शकतो. आत्ता सिम्बायोसिसला जेव्हा मी एक्सटर्नल म्हणून गेलो होतो तर तेव्हा एक प्रोजेक्ट मला त्या स्टुडंट्सनी प्रेझेंट केला होता. त्यामध्ये असं होतं की they will analyze your farm area with the help of Google Map, and with the help of that they will identify like moisture, humidity, what type of soil you have, and with the help of that they will decide which fertilizers, how much water you will require. तर अशा लेवलला AI चेंज होते. तर त्यानुसार आपल्याला नवीन नवीन गोष्टी आहेत त्या ॲडॅप्ट करणं पण महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये फार्मिंगमधलं हे एक्झाम्पल झालं. हेल्थ केअरमध्ये जर पाहिलं तर सध्या आपण सर्जरी पण रोबोट्स यूजिंग करू शकतो. त्यामुळं फायदा काय आहे, विलेजेस एरियामध्ये डॉक्टर्स नसतील तर तिथे पण आपण पोहोचू शकतो, म्हणजे डॉक्टर्स सर्जरी त्या लेवलला पण करू शकतात. तर तसंच आपण जर पाहिलं तर बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा आज चॅटबॉट्स आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं, आत्ता मी लास्ट टाईम एक इंटरव्ह्यू दिला तर तो इंटरव्ह्यू माझा बॉटनी घेतला. म्हणजे तो बॉट क्वेश्चन्स विचारायचा, आय हॅव टू आन्सर, इट विल ॲनालाइज वेदर आय एम परफॉर्मिंग गुड ऑर नॉट, अँड इट विल से वेदर यू आर सिलेक्टेड ऑर रिजेक्टेड आफ्टरवर्ड्स. तर अशा लेवलला चेंजेस होत आहेत. तर त्या लेवलला आपण ॲडॅप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. टेक्नॉलॉजी जे पण काही चेंजेस आहेत. त्यानंतर मी सांगेन की डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हे जे आपण जे पाहतोय, आधी सर्व गोष्टी ज्या ऑफलाईन होत्या त्या मॅक्सिमम आता ऑनलाईन होत चाललेल्या आहेत. इवन मीटिंग्स वगैरे पण आपल्या ऑफलाईनच्या ऑनलाईनला खूप वाढलेले आहेत. तर त्यानंतर मॅन्युअल जे वर्क्स होते आपले, तर सगळे टास्क आता ऑटोमेटेड होत आहेत. इवन कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा ऑटोमेशन, रोबोट्स सगळं कार्स बनवत आहेत. त्यानंतर ट्रॅडिशनल जी मार्केटिंग होतं, आपण घरोघरी जाऊन करायचो किंवा काय, तेच जर आत्ता पाहिलं तर डिजिटल मार्केटिंग आलं आहे. तर डिजिटल मार्केटिंग थ्रू आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर हे जे चेंजेस आहेत, क्लाउड कॉम्प्युटिंग आपण जर पाहिलं तर AWS क्लाउड सर्व्हिसेस जे आहेत, Azure क्लाउड सर्व्हिसेस, तर